नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखिका डॉक्टर प्रिया निगोजकर मॅडम यांची आपण त्यांच्या प्रवीण सर देशमुख आत्मनिष्ठ लेखकाची बखर या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की त्याबद्दल आता तुम्ही थोडंसं बोललेलाच आहात आधी. प्रवीण सर देशमुख यांच्या उच्छाद या कादंबरीबद्दल आपण थोडक्यात बोलू. या कादंबरीचा नायक असलेल्या श्रीधर देसाईचे नासलेले छिन्न विछिन्न एकाकी आयुष्य हे या कादंबरीचे मुख्य साहित्य द्रव्य आहे, असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. श्रीधर हा सिंपल स्किझोफ्रेनियाचा पेशंट असल्याचा उल्लेख देखील तुम्ही पुस्तकात केला आहे. तर या कादंबरीबद्दल सांगू शकाल का? हा आपण बखरविषयी बोललो, म्हणजे खरं तर कादंबरीत असं तिन्ही कादंबरीविषयी थोडक्यामध्ये आपण बोललेलो आहोत. पण उच्छाद ही जी कादंबरी आहे ती या त्रयीमधील आशयाच्या अंगानं तिसरी कादंबरी आहे, जी 1978 साली प्रकाशित झाली. या कादंबरीचं वेगळेपण म्हणजे विकृती हा माणसाच्या आयुष्याचा एक सूक्ष्म पण अविभाज्य असा भाग आहे. बरेचदा आपल्याला भौतिक जीवनामध्ये व्यक्तीचा जो वावर दिसतो किंवा जो व्यवहार असतो, समाज व्यवहार असेल, कौटुंबिक व्यवहार असेल, तीच व्यक्ती आहे असं वाटतं. परंतु मानस पातळीवर अनेक गोष्टी प्रत्येकच व्यक्तीच्या बाबतीत घडत असतात. म्हणजे सॉमरसेटनं असं म्हटलेलं आहे एका त्याच्या लेखनामध्ये की माझ्या मनामध्ये निर्माण होणारा प्रत्येक विचार जर मी व्यक्त करू लागलो तर मी विकृतीचा पुतळा ठरेल. म्हणजे खरं हे खूप धाडसी विधान आहे, कारण माणसाच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही आणि ती प्रत्येक गोष्ट तो व्यक्त नाही करू शकत, किंवा ती जर व्यक्त केली तर किती गुंतागुंतीचं आहे माणसाचं आयुष्य हे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक वेळेला सत्वशील विचारच मनामध्ये जन्माला येईल, स्फुरेल असं नाहीये. आणि इथेच कसोटी असते की आपण आधी प्राणी आहोत आणि नंतर मनुष्य प्राणी आहोत. म्हणजे मुळातच आपल्यातल्या मनुष्यत्वाचा विकास ही आपली विकसनाची दिशा आहे मनुष्याची. आणि हा धागा सरदेशमुखांनी या कादंबरीमध्ये पकडलेला आहे. याचा जो नायक आहे उच्छाद कादंबरीचा श्रीधर, हा स्वतः अशा अनेक मनोविकृतींनी ग्रासलेला असा आहे. खर तर तो चित्रकार आहे, कलावंत आहे, अत्यंत हळवा संवेदनशील आहे. परंतु त्याच्या जीवनामध्ये जे आघात झालेले आहेत वेगवेगळे, त्या आघातांमुळं तो कुठेतरी पिचलेला आहे, कोसळलेला आहे. आणि त्याही स्थितीमध्ये त्याला ओढ आहे विशुद्ध प्रेमाची. तो शोधतोय की असं काहीतरी एक साहचर्य मला लाभेल, कारण त्याचं कौटुंबिक जीवन पूर्णपणे ढासळलेलं आहे आणि त्यातून एका पालवीचा शोध त्याला आहे, एक अंकुर तो शोधतो आहे जो त्याला लाभतो सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये. पण पुन्हा जीवनाची अपरिहार्यता म्हणून त्याला त्याच्या कुटुंबामध्ये परतावं लागतं. असं तो एकूण त्या कादंबरीचा आशय प्रदेश आहे. या कादंबरीतली जर काही वाक्य पाहिली तर आपल्याला त्या कादंबरीचं सौंदर्य, म्हणजे तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिलं तर कादंबरीचं पात्रचित्रण, आशय सूत्र, आशय प्रदेश, त्यातली वातावरण निर्मिती, हे सगळं आपल्याला सविस्तर पाहायला मिळेल की ज्याच्यामुळे ही कादंबरी खूप सुंदर झालेली आहे. यात एका ठिकाणी सरदेशमुख असं म्हणतात की एखाद्या कलेच्या निर्माणात माणसाचं मन जितकं जितकं मग्न होतं तितकी त्याच्या विकासाची आणि शालनाची क्रिया आपोआपच सिद्ध होत जाते. कलावंताला विकृती बाधत नाही असं नाही. म्हणजे हे खरं श्रीधरच्या अनुषंगानं म्हटलेलं आहे की तो कलावंत आहे, चित्रकार आहे, पण तिला तोंड देण्याची एक नैसर्गिक शक्ती त्याच्यामध्ये असते. आणि तिचं विकसन या कादंबरीमध्ये पुढे पुढे आपल्याला, म्हणजे सुजाता नावाची व्यक्ती जेव्हा श्रीधरच्या आयुष्यामध्ये येते आणि तिथून त्याचं आयुष्य नंतर बदलतं, मारिया त्याच्या आयुष्यामध्ये येते आणि मग हळूहळू त्याचं आयुष्य अंकुरतं. आपण पुन्हा त्याला जेव्हा आपल्या कुटुंबाकडे परतावं लागतं तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपले पाय चिखलाचे, हात मेणाचे, काळीज मात्र ज्योतीचं, तिला विझू न देणं एवढीच आपली बहादुरी. तिच्या प्रकाशानं आपल्याला मनसोक्त काही दाखवलं नाही की हवं तिथं नेलं नाही. खबदाडीतून आणि भुयारातून वाट काढता काढता प्राणवायू विरळ व्हायचा. का ते कळायचं नाही. त्याची निकड तर किती असायची. असाच दिवा विझू विझू झाला. म्हणजे जीवनाविषयीची प्रत्येक माणसाला एक जीवनेच्छा असते, ज्याला पुशिरेगेंनी लस्ट फॉर लाईफ म्हटलेलं आहे
की भरभरून जगावं आयुष्य. म्हणजे हे अगदी आजच्या काळात आपल्यालाही वाटतं प्रत्येकाला, पण ते नेमकं कसं जगलं तर ते समृद्ध असेल याचा मार्ग सापडत नाही. आणि श्रीधर हा त्याच्या जीवनामध्ये हा मार्ग शोधतो, त्याच्या कलेतून शोधतो आहे. त्याच्या त्याच्या अपेक्षा तशा खूप सामान्य आहेत की एका सामान्य व्यक्तीसारखं आपलं कौटुंबिक आयुष्य असावं. राघव सारखा छोटा मुलगा आहे, आपली पत्नी आहे, तिनं आपल्याशी आत्मीयतेनं वागावं, कौटुंबिक सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात. परंतु तिथे जेव्हा काही विपरीत घडत जातं, त्यानं जी काही मानसिक त्याची ओढाताण होते आणि पूर्ण तो मनानं ढासळतो, त्याचं चित्रण आपल्याला या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. त्याचं सगळं सविस्तर जे तुम्ही पुस्तकामध्ये वाचलं तर आणखी तुम्हाला सूक्ष्म स्तरावर समजू शकेल. मॅडम आता आपण एक सांगायचं राहिलं की उच्छाद हे शीर्षकच म्हणजे उच्छाद मांडलंय. आपण म्हणतो की समजा सगळं जिथे विस्कळीत झालेलं असतं, तुटले पण आलेलं असतं, त्यालाच आपण उच्छाद असं म्हणतो. जे कादंबरीचं शीर्षकच त्याचं सूचन करणारं आहे. हो. मॅडम आता आपण त्रंवी सरदेशमुख यांच्या 1998 साली प्रकाशित झालेल्या डांगोरा एका नगरीचा या कादंबरीबद्दल बोलू. त्याबद्दल तुम्ही आधी बोलला सर थोडं. तर या कादंबरीबद्दल सांगू शकाल का? सुमारे 130च्या आसपास पात्रे असलेल्या या कादंबरीत व्यक्तिरेखांच्या बाबतीत वाचकांचे नेमके प्रधान स्थान नाही, तर संपूर्ण समाजच या कादंबरीचा नायक आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. ही बृहत कादंबरी आहे सरदेशमुखांची. जसं आपण पाहिलं की सरसे मीरा 1944 ला प्रकाशित झाली, जी लघु कादंबरी होती. म्हणजे लघु कादंबरी ते बृहत कादंबरी असा सरदेशमुखांचा झालेला हा प्रवास आहे. आणि खरे साहित्यिक सरदेशमुख आपल्याला ठळकपणे दिसतात ते या कादंबरीतून. म्हणजे एवढी मोठी कादंबरी लिहिणं, त्याचं कथासूत्र बांधून ठेवणं हे खरंच खूप आव्हानात्मक आहे. 131हून अधिक पात्र या कादंबरीमध्ये आहेत. बरेचदा आपण कादंबरीचा विचार करताना पाहतो की ती नायक प्रधान आहे की नायिका प्रधान आहे की एखादी घटना त्याच्या केंद्रस्थानी आहे. तर या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की याचं केंद्र सतत बदलतंय. म्हणजे राजा रघुवीर सिंह हा केंद्र होतो, तर कधी राणी दमयंती केंद्र होते, तर कधी राजस केंद्रस्थानी जाते, तर कधी राजांचा सचिव माधव देसाई केंद्रस्थानी जातात, तर कधी समाज. म्हणजे अनेक आयाम या कादंबरीला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचं एका वाक्यात जर सार सांगायचं झालं, जसं मगाशी मी म्हटलं की सुष्ट विरुद्ध दुष्ट हा संघर्ष समाजामध्ये सनातन आहे. की माणसामध्ये असलेलं चांगुलपण हे त्याला कधीच सरळ मार्गानं प्रत्येक वेळेला जगता येतं असं नाही. जीवनाच्या प्रवाहामध्ये पुढे पुढे जात असताना अनेक अनिष्ट प्रवृत्ती आड येतात, दुष्ट प्रवृत्ती आड येतात. त्यांच्याशी आपल्याला चार हात करावे लागतात आणि संघर्ष करूनच पुढे जावं लागतं. म्हणजे माधव देसाईंसारखा सच्शील नीतिमान माणूस सुद्धा या अनिष्ट प्रवृत्तींना बळी पडतो आणि खोट्या आरोपांखाली त्याला कारावास भोगावा लागतो. त्यांच्या कारावासामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. म्हणजे केवळ व्यक्तिमनाची ती कहाणी राहत नाही, तर त्याचा पूर्ण समाज मनावर काय परिणाम होतो याचं एक व्यापक चित्रण. म्हणजे याचा कॅनव्हास एवढा मोठा आहे या कादंबरीचा की म्हणजे दिपून जातो आपण अक्षरशः. म्हणजे जडावले पण येते एक प्रकारचं. पण जेव्हा आपण त्या कादंबरीच्या अगदी गाभ्याशी जातो, तेव्हा त्यातून आपल्याला जे आकळतं, तेव्हा आपल्या आजच्या रोजच्या जीवनात सुद्धा प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना, कुठल्याही घटनेचा विचार करताना सरदेशमुख ज्या पद्धतीनं त्या सगळं समाजाचं चित्रण करतात, त्याची मांडणी करतात, त्याच्या मागचा विचार मांडतात, त्यातनं एखादं मूल्य आपल्याला सांगतात जगण्याचं, तर आपल्याला एक दिशा मिळते की आपण आयुष्यात काय विचार केला पाहिजे, अशा लोकांसोबत आपण कसं वागलं पाहिजे की जेणेकरून आपलं आयुष्य कुठंही विस्कळीत न होता आपण एक संतुलित मनानं पुढे पुढे जाऊ आणि आपलं आयुष्य जगू. तर असं एक भावसमृद्ध करणारी अशी ही सरदेशमुखांची कादंबरी आहे. प्रत्येक कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये नवनवीन शब्द सरदेशमुखांनी योजलेले आहेत की जे तुम्हाला मराठी वाङ्मयात इतर कुठेही वाचायला मिळणार नाही. याविषयी मला एक आठवण सांगावीशी वाटते
महेश एलकुंचवार यांनी खास पत्र लिहून सरदेशमुखांना याविषयी कळवलं होतं की तुमच्या भाषा शैलीच्या मी प्रेमात आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की चूष म्हणून सरदेशमुख कुठलाही शब्द वापरत नाही, म्हणजे मौज म्हणून केवळ लहर आलीये म्हणून. तर तो शब्द त्या ठिकाणी इतका नेमका असतो की त्याच्यातून कुठला वेगळा अर्थ निघत नाही. हे त्याचं वेगळेपण आहे. अनेक शब्दांची एक यादीच मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. सुंदर अवतरणं जी आहेत ती यामध्ये दिलेली आहेत. एकच वाक्य मी या ठिकाणी सांगेन, कारण एवढं सगळं या ठिकाणी सांगणं शक्य नाहीये. काळाचा पडदा कोणत्याही क्षणी उभा आडवा फाटून जातो, अज्ञेयाचा जबडा उघडतो आणि माणूस इतिहास जमा होऊन जातो. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की काळ म्हणजे काय, खूप मोठं आयुष्य आहे आपल्याला, पण अनादि अनंत काळाचा विचार केला तर माणसाचं जीवित हे किती क्षुद्र आहे, किती छोटं आहे. पण त्या एवढ्याशा जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या सत्वशील विचारांनी, शाश्वत मूल्यधारणांनी एक चांगलं आयुष्य जगू शकतो आणि इतरांसमोर एक आदर्श ठेवू शकतो. असं त्या रघुवीर सिंहाच्या चरित्रातून सरदेशमुखांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर, म्हणजे सगळ्याच कादंबऱ्यांमध्ये मला आवडलेली कादंबरी जर कुठली असेल तर ही डांगोरा एका नगरीचा ही आहे. आणि विशेष म्हणजे या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला सरदेशमुखांच्या 2003 मध्ये. जे पुरस्कार मिळाला म्हणून ती मोठी ठरते असं नाही, तर मराठी वाङ्मयात एक सुप्रसिद्ध साहित्य कृती म्हणून आजही या कादंबरीचा विचार होतो. मॅडम, आणि त्रंवी सरदेशमुख यांच्या कादंबऱ्यांच्या शैलीबद्दल किंवा वेगळेपणाबद्दल सांगू शकाल का? त्याबद्दल तुम्ही बोललाच आहात आता, पण तरी थोडक्यात तुम्ही पुस्तकात डॉक्टर सुरा चोनेकर यांनी त्रंवी सरदेशमुख यांच्याबद्दल मांडलेले मत समाविष्ट केले आहे. त्यात डॉक्टर सुरा चोनेकर यांनी नैराश्य हा त्रंवी सरदेशमुख यांचा स्थायी भाव आहे आणि त्यांच्या ठायी निराश आशावाद होता असे म्हटले आहे. आणि पुस्तकात तुम्ही त्रंवी सरदेशमुख यांच्या कादंबऱ्यांबद्दल लिहिताना असे लिहिले आहे की ज्याप्रमाणे वि स खांडेकर आपल्या कादंबऱ्यांच्या नायकांच्या तोंडी आपलीच जीवनविषयक दृष्टी प्रसवत असत असे लक्षात येते, त्याच खांडेकर यांच्या शैलीचा प्रत्यय त्रंवी सरदेशमुख यांच्या कादंबऱ्या वाचताना येतो. तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की शोकांतिका हे त्रंवी सरदेशमुख यांच्या कादंबऱ्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तर याबद्दल सांगू शकाल का? तुम्ही अगदी नेमकं माझ्या कादंबरी म्हणजे पुस्तकातून शोधलेलं आहे. डॉक्टर सुरा चोनेकर हे माझे गुरु, ज्यांचं खरं तर मार्गदर्शन या सगळ्याच संशोधन वाटचालीमध्ये मला मिळालं. म्हणजे माझे मार्गदर्शक डॉक्टर मनोहर जाधव हे होते विद्यापीठामध्ये, त्यांचंही मार्गदर्शन झालं, पण खरी दिशा मिळाली ती चोनेकर सरांमुळे. तर त्यांनी राजश्री जोगांचा तो एक महत्वाचा मुद्दा जो सरदेशमुखांना लागू केलेला आहे तो म्हणजे निराश आशावाद. वरकरणी आपल्याला दोन विरुद्ध संकल्पना इथे एकत्र आलेल्या दिसतात की निराश आशावाद, म्हणजे आशावाद निराश कसा असू शकतो, तर तो सरदेशमुखांच्या ह्या कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. की आपण वाचताना असं वाटतं की अरेच्या एक प्रकारची हताशा आहे, इथे दुःखमयता आहे, निराशा आहे, पण त्या निराशेच्या तळाशीच आशेचा सुद्धा पुन्हा उगम आहे. म्हणजे आशा मरत नाही माणसाच्या आयुष्यातली. एका थोर विचारवंतानंच म्हटलेलं आहे की आपल्या अंतरंगाचे पंख आहेत आशा, म्हणजे की जे सतत फडफडत असतात, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यामुळेच आपण काहीतरी नवीन निर्माण करू शकतो. तर सरदेशमुखांच्या कादंबऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला वरकरणी नैराश्य दिसत असलं, दुःखदायक आपलं मेंदू जडावणारे प्रसंग दिसत असले, तरी त्यातून जीवनाच्या मूलभूत तत्वांचं आणि मूल्यांचं चिंतन सरदेशमुखांनी मांडलेलं आहे. श्रद्धा, नीतिमूल्य जी घेऊन आपण जगलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. केवळ व्यक्तिगत दुःख न मांडता एक सामाजिक दुःखाची संसार गाथा म्हणजे सरदेशमुखांच्या कादंबऱ्या आहेत असं मला वाटतं. एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला कादंबऱ्यांमधून की दुःखाला छेद द्यायला आणि ते सहन करायला सद्भाव आणि सामंजस्य याहून काहीही सक्षम नाही. हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत सरदेशमुखांचे, सद्भाव आणि सामंजस्य. कारण आपल्या अंतरंगात जर सद्भाव असेल तरच कुठल्याही वाईट परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये आपण तग धरू शकतो. आणि तोच एक गाभा या प्रत्येक कादंबरीमध्ये आपल्याला
पाहायला मिळतो. आपण जर कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचा विचार केला तर तिथे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी ही आशयसूत्र दिसतात. म्हणजे आता हे मला सहज आठवलं, त्याचे अनुवाद उमा कुलकर्णींनी केलेले आहेत, की कितीही समाजामध्ये आपल्याला दुष्ट प्रवृत्तीची माणसं भेटली, त्यांनी समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी मूठभर जी सत्वशील माणसं असतात आणि त्यांच्या ठायी जो सद्भाव असतो तो ह्या सगळ्याला तोलून धरतो. तर देशमुखांच्या कादंबरीमध्ये सुद्धा ठायी ठायी अशी अनिष्ट प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटतात, घटना घडवून आणतात ते दुर्दैवी घटना, पण मूठभर माधव देसाईंसारखी, श्रीधर देसाईंसारखी, राजस सारखी जी माणसं आहेत ती या सगळ्या अनिष्ट गोष्टींना परतवून लावतात स्वतःच्या सत्वशीलतेच्या बळावर. आणि त्यांची शीर्षक जी आहेत कादंबऱ्यांची ती सुद्धा खूप अर्थवाही आहेत. सगळ्याच कादंबऱ्यांची आपण पाहिली म्हणजे एक प्रकारे आपल्याला त्या कादंबऱ्या शिणवणाऱ्या असल्या तरी तो शीण वृथा नाही, सुखकारक आहे. विशालतर जाणीवांपर्यंत आपल्याला पोहोचवणार आहे असं आपल्याला वाटतं. सरदेशमुखांच्या कादंबरीमध्ये नुसती कथा, पात्र किंवा घटना नाहीत, तर ते निर्माण करणारे असाधारण बुद्धिमान असं त्यांचं चिंतनशील मन आहे. जे तुम्ही आता म्हणालात की खांडेकर जसं म्हणजे जीवनवादी दृष्टी होती खांडेकरांची, तीच सरदेशमुखांची पण आहे. त्यामुळे त्यांना जे काही सांगायचे वाचकांना ते त्या कादंबरीच्या नायकाच्या तोंडी देतात. आणि कुठेतरी आपल्याला कळतं की नायकाला म्हणायचंय आणि तेच लेखकाला पण म्हणायचंय, इतके ते त्या आशयसूत्राशी समरस झालेले आहेत. या ज्या व्यक्तिरेखा आहेत ते स्वतः सगळं भोगतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि एकूणच मराठी कादंबरी विश्व हे सरदेशमुखांच्या या कादंबऱ्यांनी समृद्ध झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. यात आणखी एका कादंबरीचा आपण उल्लेख केला पाहिजे जो याच्याहून थोडा वेगळा आहे, ती म्हणजे नदीपार. खरं तर हे संशोधन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 1959 साली सरदेशमुखांनी सिद्धार्थ या कादंबरीचा मराठी अनुवाद केला नदीपार या नावाने. सिद्धार्थ ही हर्मान हेसे या जर्मन साहित्यिकाची कादंबरी, नोबेल पारितोषिक विजेते हर्मान हेसे. तर त्यांच्या कादंबरीचा अनुवाद सरदेशमुखांनी केलेला आहे. ती अनुवाद या प्रकारामध्ये येईल तेव्हा मी त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर सांगेन. पण कादंबरीमध्ये या मुख्य 4 कादंबऱ्या आणि एक अनुवादित कादंबरी असं कादंबरी विश्व सरदेशमुखांचं आहे आणि ते आपल्या वाचकांना खूप आनंद देणार आहे.